या ठिकाणी काकासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे आमचे पालकमंत्री आणि आमचे आमदार दोन्ही यांच्याबद्दल आमची काहीच तक्रार नाही, की त्यांचा विषय इथे नाहीच आहे. आमचा खरा रोष आहे तो या प्रशासनावर आहे. आता हा प्रशासनाचा रोष जो आहे तो का आहे तो आम्ही आमच्या पालकमंत्र्यांमार्फत काकासाहेब वगैरे आहेत नेले आमचे आमदार यांच्यामार्फत आम्ही तो त्यांच्यापर्यंत पोचतो. तो काय विषयच नाही. इथे शिक्षण विभागाचा कारभार आहे तो एकदम गचाळ चाललेला आहे. आंधळं दळतं आहे आणि कुत्रं पीठ खातं अशी परिस्थिती आहे. 20-20 वर्षापूर्वीचे प्रश्न तसेच पेंडिंग आहेत. निवड श्रेणी, वरिष्ठ वेतन श्रेणी, आमचे शासनाने आम्हाला मेडिकल बिल इथे मेडिकल आम्ही आता खरं म्हणजे बोलू नये, मेडिकल बिलची फायली दोन्ही अधिकाऱ्यांना संबंधित सगळ्या अधिकाऱ्यांच्या टेबलावर अगदी 80 फायली अशा ढिगावर आहेत. मृत पावलेत, कॅन्सरने मृत पावलेत. काही शिक्षक काही मृत पावण्याच्या ह्याच्यावर आहेत. कॅन्सरने आजारी 5-5 लाखाची बिलं लोकांची पेंडिंग आहेत. त्यांना जिवंत असेपर्यंत खाऊ दे ना. आमचे एक हे खानोलकर म्हणून मिलन खानोलकर म्हणून ह्याचे कणकवलीची शिक्षिका आहे. अक्षरशः डोळ्यांचं तिथं एवढं प्रॉब्लेम झाला मेंदूचा आणि ती अक्षरशः मरणातून वाचली. तिथं 5 लाख तांत्रिक मंजुरी घ्यायच्या आधी त्यांनी कणकवली मुंबई आयुक्तांकडे पाठवलं आणि ते ऑक्टोबरमध्ये आलं तरी ते अद्याप संबंधाला कळवलं. एवढा गोंधळ आणि बेकार असा कारभार इथे चाललेला, गोंधळ कारभार चाललेला. हां, आता काकासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे एक शिक्षणाधिकारी आम्ही शिवसाहेबांना मी आदल्या दिवशी पत्र पाठवलं होतं यांना कार्यमुक्त करू नये, कारण सगळ्या फायली पेंडिंग आहे, सह्या करायच्या आधी जात आहेत म्हणून. तर दुसऱ्या दिवशी त्यांना दुर्दैवाने मोकळं केलं आणि आत्ता आम्हाला असं समजलं की हे जे आहेत हे जे प्रश्न आहेत ते प्रश्न काकासाहेबांच्या काळात आणि प्रभाकर सावंत हे दोघेही जण यांच्या मध्यस्थीतून एक S14चा प्रश्न सुटला. मुळात S14 3 वर्ष पूर्ण झाल्यानंतर स्थायी आदेश द्यायचा असतो आणि त्यात आहे त्या म्हणजे नियमित वेतन श्रेणीला जे कागद लागतात त्या कागदावर तो द्यायचा असतो. मात्र 4 जणांना दिला आहे, 5 जणांना दिला आहे, 20 जणांना दिलं आहे, बाकीचे तसेच आहे. 78 लोक आहे. याचा अर्थ आम्ही काय समजायचा? याचा अर्थ नेमका आम्ही ठामपणे सांगतोय, या कॅमेऱ्यासमोर सांगतोय की अर्थपूर्ण व्यवहार झालेलाच आहे आणि म्हणूनच यांनी हे सगळं केलेलं आहे. थोडे फायली हे करतात. याचा अर्थ तसा होऊ शकतो ना. फायली मेडिकलचे बिलं का होऊ शकत नाही? लोक मेल्यानंतर सगळं निवृत्त लोकांना इथे हाजी करावं लागतं, प्रश्नाचे हाजी करावे लागते. कुठले प्रश्न सुटत नाही आणि कोणाचाही या शिक्षण विभागावर वचक नाही आहे मित्र. आणि दुसरीच महत्त्वाची गोष्ट, आता तर तुम्ही म्हटलं BLOचं काम किंवा ही आमची आता कुत्रे मोदायचे कामं आम्हाला आता दिलेले आहे. आम्ही खरोखर खूप व्यथित झालेलो आहोत, खूप व्यथित झालेलो आहोत आम्ही, समजलं ना. आणि शिक्षणाचं आपलं पवित्र कार्य आणि या पवित्र कार्यात आम्हाला शिक्षकांना आमची एवढी आमची अवहेलना चाललेली आहे. अरे आम्ही विद्यार्थी पिढी घडवायसाठी आमचे जे काम आहे 55 प्रकारचे ॲप आहेत, खाजगी ॲप. का खाजगी ॲपच मारा आमच्या बरोबर हे केला जातोय सांगा ना. आम्ही मुलांना शिकवायचं की खाजगी ॲपच तीच माहिती परत भरायची. म्हणजे कुत्रे मोजण्यासाठी शिक्षकांनी नेमून झाले की आमचा जॉब चार्ज काय आहे, मग तो जॉब चार्ज करायला आम्हाला देणारच की नाही. मी तर म्हणेन गोरगरिबांची मुलं, कष्टकऱ्यांची मुलं आमच्या समोर आहेत, त्यांना आम्हाला शिकू द्या अशी आमची अगदी खूप अर्थ मागणी आहे. ही मागणी पूर्ण होईल मायबाप सरकारकडनं अशी आमची अपेक्षा आहे. एवढी हवेल ना आमची करू नका, समजलं ना. शिक्षकांना कुत्रे मोजायला लावू नका, आम्हाला मुलांना शिकवायला लावा, समजलं ना. ही आमची मागणी आहे. प्रश्न प्रलंबित आहेत. आमच्या या सगळ्या नेत्यांच्या माध्यमातून हे प्रश्न सुटतील अशी आम्हाला खात्री आहे. नाही, आम्ही 26 जानेवारी काय त्याच्या पुढे झालं तरी आमचं आंदोलन कंटिन्यू राहील. आम्ही असंच ठरवून आलं आहे, यांनी जर ठरवलं, कारण आमचं मागच्या फेब्रुवारी काकासाहेब आम्ही सांगितलं 17 फेब्रुवारीला आमपर्यंत आमचा पगार झाला नव्हता. आम्ही घेराव घातला, या शिक्षणाचा घेराव घातला होता. आम्हाला 7 दिवसापर्यंत पगार होणार नाही म्हटलं. आम्ही म्हटलं तू उठणारच नाही, तुम्हाला बाहेर पडू देणार नाही. मग त्यांनी त्याच दिवशी पगार ते केला. म्हणजे यांनी जर मनात या प्रश्नात ठरवलं हे प्रश्न सोडवायचे तर हे प्रशासन सोडवू शकतं. त्यामुळे आम्ही अडवणूक कशासाठी करतो? नाही, अडवणूक ते तुम्हाला मागे सांगितलं तेच कारण आहे आणि काही कारण नाही आहे. त्यामुळे किमान 5 ते 6 प्रश्न आमच्या खिशात घालून घेतल्याशिवाय, म्हणजे आमच्या निर्णायक मग आम्ही निर्णय घेतल्याशिवाय आम्ही इथून उठणार. त्यामुळे प्रशासन कामाला लागावं. त्यांनी ते प्रश्न ते तांत्रिक मंजुरी काय आहे, टिपण्या मंजूर आहे ते सडसड शिवसाहेबांनी आदेश दिले ते सगळे वित्त अधिकारी शिक्षणाचे सगळे गडबड जागे होऊ शकतात. त्यांनी तातडीने ते मंजुरी घ्याव्यात काय ते सगळे, कारण हे प्रश्न सुटू शकतात. ते किमान 5 ते 6 प्रश्न आमचे सोडवावेत तरच आम्ही उठणार, नाही तर आम्ही इथून उठणार नाही. काय ते होऊन दे, आम्ही शेवट पण इथे लढा देणार, ठरवून ठेवलेलं आहे. पैसे वर्ग आले, फक्त शिक्षण विभागाचे पैसे अद्याप वर्ग झाले नाहीत. याच्यात गौडबंगाल काय आहे ना ते आम्हाला समजत नाही. मोठं गौडबंगाल आहे, समजलं ना. म्हणून हे पैसे जमा होत नाहीत असा आमचा ठामपणे आरोप आहे, समजलं ना. खूप वाईट परिस्थिती आहे. वित्त विभाग शिक्षण विभागावर बोट दाखवतोय,
बघूया आपण शिक्षण विभाग वित्त विभागाला बोट दाखवतो असं सगळं चाललेलं आहे. येस आपण बघू. आता काका आहेत 2005 पूर्वी जे लागलेत जे अधिसूचना त्यांची जुनी अधिसूचना आणि ज्यांचं जाहिरात जुनी आहे त्यांना शासनाने देऊ केलंय जुनी पेन्शन, पण ती सगळ्या जिल्ह्यामध्ये झाली, आमच्या जिल्ह्यामध्ये अजून